यवतमाळमध्ये 14 ठिकाणी एटीएसनं छापेमारी केली आहे। उमरखेड पुसदमध्ये शोध मोहीम राबवली जाते। सिमीच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी हे छापे टाकण्यात आलेले आहेत। मध्यरात्रीपासून एटीएसनं ही छापेमारी सुरू केली आहे। आताची महत्त्वाची बातमी, यवतमाळमधून 14 ठिकाणी एटीएसनं छापेमारी केलेली आहे। आता या छापेमारीमध्ये काय नेमकं हाती लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रात्रीपासूनच ही छापेमारी सुरू झालेली आहे। यवतमाळच्या पुसद आणि उमरखेडमध्ये शोध मोहीम राबवली जाते। सिमीच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी ही छापे टाकण्यात आलेले आहेत। मध्यरात्रीपासूनच एटीएसनं ही मोहीम सुरू केली आहे आणि छापेमारी सुरू केली आहे। तर यवतमाळमध्ये सध्या एटीएसनं छापे टाकलेले आहेत। एटीएसच्या या कारवाईमध्ये नेमकं काय हाती लागतं, कोणकोणती कागदपत्र हाती लागतात, काही सापडतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। उमरखेड आणि पुसदमध्ये ही शोध मोहीम सध्या राबवली जाते। आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रीकांत, सध्या छापेमारी सुरू झाली आहे, मध्यरात्रीपासून ही छापेमारी सुरू आहे। काय नेमकं एटीएसच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलंय, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच मध्यरात्रीपासून पुसद, उमरखेड आणि काही ढानकी परिसर आहे या ठिकाणी हे छापे पडलेले आहे। मोठ्या प्रमाणात एटीएसच्या पथकातली जे सदस्य आहे या ठिकाणी वाहनांसह धडकले आणि काही संशयितांच्या घरी त्यांच्याकडे जाऊन ही चौकशी सुरू आहे। दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली या ठिकाणी होत असल्याचा संशय एटीएसच्या पथकांना आहे आणि काही जे सिमी या संघटनेशी जुळलेले जे जुने कार्यकर्ते होते त्यांच्या घरी देखील एटीएसचे पथक धडकलेले आहे। कुठलीही माहिती अद्याप त्यांच्याकडून अधिकृतरित्या दिलेली गेलेली नसली तरी या छापे सत्रामुळे मात्र पुसद आणि उमरखेड परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। याआधी देखील उमरखेड आणि पुसदमध्ये एनआयएने देखील कारवाई केली होती, एटीएसने देखील याआधी कारवाई केलेली आहे। दहशतवादी संघटनांना आर्थिक रसद पुरवण्यासाठी किंवा काही तरुणांना दहशतवादी संघटनांच्या कारवायांमध्ये सक्रिय करण्याच्या दृष्टीने काही लोक जे सक्रिय आहे अशा संशयितांकडे हे छापे सत्र पडलेलं आहे। निश्चितच या संपूर्ण कारवाईमध्ये काय माहिती पुढे येते याकडे आता लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी श्रीकांत। तर आताची महत्त्वाची बातमी, उमरखेड, पुसद आणि यासह इतर ठिकाणी 14 ठिकाणी एटीएसने ही छापेमारी केलेली आहे।